तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी तर 10वीची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षेसाठी एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. सराव प्रश्नपत्रिकेचा विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र. एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. तर ह्या ह्या प्रश्नपत्रिकेला तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करू शकता. यासारखे जे प्रश्न आहेत आणि इतर यासारख्या प्रश्नांची जर तयारी केली तर नक्कीच या सराव प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला उपयोग होईल. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती दिसेल आणि यासारखी इतर प्रश्नांची जर तयारी चांगली केली तर नक्कीच तुम्हाला घटक चाचणीमध्ये या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल. विषय इतिहास राज्यशास्त्र एकूण 20 गुण. आता त्याच्यामध्ये पहिला आहे कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? पर्याय दिलेला दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. त्याच्यानंतर दुसरा आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कुणाला म्हटलं जातं? वॉल्टेयर, रेने देकार्त, कार्ल मार्क्स का लिओपोल्डो लिओपोल्डो रांके. तर या दोन्हींची सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचे. अचूक उत्तर कोण सांगतंय बघूया. त्याच्यानंतर प्रश्न 1 ब आहे पुढील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. द राईज ऑफ द मराठा पॉवर. न्यायाधीश गो रानडे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णूशास्त्री चिपळूणकर. मराठ्यांची रियासत गोविंद सखाराम सरदेसाई. गुलामगिरी महात्मा फुले. तर यातील चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आणि ती दुरुस्त करून त्याचं योग्य उत्तर लिहायचं. दुसरं त्याच्यातलं आहे जॉन विल्यम फ्रेडरिक हेगेल रिझन इन द हिस्ट्री. लिओपोल्ड वॉन रानके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हेरोडोटस द हिस्ट्रीज. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर याची सुद्धा उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायची. चुकीची जोडी कोणती आणि त्याचं योग्य उत्तर कोण. त्याच्यानंतर संकल्पचित्र पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक वारसा स्थळे कुठली कुठली नैसर्गिक वारसा स्थळे आहेत भारतातील तर त्यांची एकूण 6 नावं लिहायची. कोणतंही एक असं करू नका. तयारी दोन्ही प्रश्नांची करा कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी इतिहासकार त्यांची नावं लिहायची आहेत. अनंत सदाशिव, आळतेकर आणि इतर बाकीची जी नावं आहेत ती इथं लिहायची. ओके. त्याच्यानंतर पुढे टिपा लिहा. दोन्हीची तयारी करायची आहे. ॲनल्स प्रणाली आणि नैसर्गिक वारसा. ॲनल्स प्रणाली आणि दुसरं काय म्हटलंय नैसर्गिक वारसा. या दोन्हीपैकी प्रश्नची तयारी करताना दोन्हीचीही करा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे. प्रश्न 3रा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. मायकेल फुको याच्या याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जातं. त्याचं कारण स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर प्रश्न 4था आहे सविस्तर उत्तरे लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि त्यातला पुढचा आहे लिओपोल्ड वॅन रांके यांचा इतिहास विषयीचा दृष्टिकोन आहे तो इथं स्पष्ट करायचा. तर हे प्रश्न 4 पर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे तो राज्यशास्त्राचा. प्रश्न 5 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ते लिहायचं. पर्याय दिले 25, 30, 40, 50. त्यातला दुसरा आहे स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कुणाची नेमणूक झाली? राजेंद्र प्रसाद, टी.एन. शेषन, सुकुमार सेन, नीला सत्यनारायण. तर याची सुद्धा उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. त्याच्यानंतर प्रश्न 5 ब पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं. कारण द्यायचं आहे त्याचं. निवडणूक आयोग निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता लागू करू शकते. ते चूक आहे की बरोबर आहे आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर आधी चूक का बरोबर ते सांगायचं आणि मग त्याचं कारण पण स्पष्ट करायचं. का चुकीचं आहे किंवा का बरोबर आहे. आता पुढचा जो आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तयारी दोन्ही करा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कुठले कुठले परिणाम झाले आहेत आणि निवडणूक आयुक्त पदाविषयी काय करा अधिक माहिती लिहायची. तर इथं तुमचा एकूण जो 20 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे इतिहास व राज्यशास्त्राची ती पूर्ण होते. इतर विषयांच्या सुद्धा आपण केलेल्या सराव प्रश्नपत्रिका त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. थँक्यू.